ओ क्लीन बोल्ड। मैंने कहा था बहुत दिन के बाद, मतलब बहुत मैच के बाद समीर ने ये लिया है आउट, बहुत अच्छी खुशी उनको हुई होगी। और विकेट भी किसका लिया? प्रकाश, जो स्टेट बल्लेबाज थे, छक्के पे छक्के मारते थे, उसको ही आउट किया। बघूया। हो क्या गेंदबाजी, वाव, काय चेंडू टाकला आणि थर्ड अंपायर डिसिजन दिलेला आहे। जबरदस्त गोलंदाजीचा नजारा। आज काय समीर पाटील झोपणार नाही बाबा, 2 बॉल एकदम जबरदस्त टाकलेले आहेत। हा इकडे तयार, धीर धरा। थोड़ा अंपायरचा डिसिजन येईल। बैट्समैन आउट हो गया। अभी देखते हैं अगली गेंद। रंबा संबा मारा था गेंद, देखते 1 रन। जबरदस्त गेंदबाजी। लास्टच्या ओव्हर मध्ये 3 चेंडू, शेवटचे शिल्लक 49। आता बघूया नरेश फडके, 4थी गेंद। फुल टच गेंदचा फायदा उचलता आला नाही। अरे धावा रे, काय गेंद बोल चालले, मस्त जबरदस्त गेंदबाजी। 4 बॉल मध्ये 1 धाव दिले, वाह। आता नेरा टीम फॉर्मला येणार, त्याच्याबद्दल काय वादच नाही। आणि हा मुचलून मारलेला आहे। भरपूर वेळानंतर संतोषकडे कॅच आलेली आहे बाबा। एकतरी बॉल आला, धरला आणि कॅच धरली, खुश झालाय संतोष पाटील। वाह, जबरदस्त कॅच। आणि बघा ओव्हर हॅट्रिक, 3 विकेट घेतल्यात। वाव, जोशी साहेब 500 तरी द्यायला पाहिजे। जोशी साहेब डोक्यावरती हात मारून ठेवलाय, आता 500 कशी देणार? रात्री काय धावा रोखलेत बघा, शेवट काय षटक टाकलंय समीर पाटीलनी, वाह। बघा, अरे बाप रे बाप, अख्ख्या टुर्नामेंट मध्ये जर कोणी 4 विकेट घेतल्या असते ते समीर पाटील। वाव, जबरदस्त गोलंदाजीचा नजारा। समीर पाटील यांना आज रात्री बसवणार जोशी साहेब टेबलावर, आणि जोशी साहेबांनी ट्रेनिंग दिली बोलतात गोलंदाजीची।